नमस्कार. आज आपण इयत्ता 12वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण दुसरे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत यातील कर्जाऊ भांडवलाचे स्रोत हा घटक अभ्यासणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण मालकीच्या भांडवलाचे स्रोत अभ्यासले. आता पाहूयात कर्जाऊ भांडवलाचे स्रोत आणि त्याविषयी सविस्तर माहिती. आता तुम्हाला माहिती आहे, अंतर्गत स्रोत म्हणजे भाग आणि नफा, प्रतिधारण नफा. परंतु तो कंपनीच्या व्यवसायासाठी किंवा संस्थांच्या व्यवसायासाठी, मोठ्या प्रमाणावर व्यवसायासाठी पुरेसा असतो का? नाही. कुठल्याही व्यवसायासाठी कर्ज हे घ्यावंच लागतं. कधी ना कधी कर्जांची गरज पडतेच. मग या ज्या कंपन्या आहेत, या ज्या व्यावसायिक संस्था आहेत, या कुठल्या कुठल्या पद्धतीचे कर्ज घेतात आणि त्याद्वारे कर्जाऊ भांडवलाचा स्रोत उभा करतात, भांडवल उभं करतात, त्या स्रोताद्वारे भांडवल उभं करतात, ते आपण पाहूयात. पहा, कर्जाऊ भांडवलाचे स्रोत. कंपनीच्या सर्व व्यावसायिक कार्यासाठी मालकीचे भांडवल पुरेसं नसतं. मालकीच्या भांडवलाबरोबरच पूरक म्हणून कर्जाऊ भांडवलाची आवश्यकता असते. व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक कंपनीला कर्जाऊ रक्कम उभी करण्याचा अधिकार आहे. कंपनीच्या घटनेमध्ये कर्जाऊ रक्कम उभारण्यासाठी तातडीची तरतूद केलेली असते. कंपनीला कर्ज घेण्याचे अधिकार कंपनीची घटना देऊ करते. त्या कंपनीच्या नियमावलीत हा अधिकार कसा व कोणाद्वारे वापरला जाईल हे नमूद केलेलं असतं. कर्ज घेण्याचा अधिकार सहसा कंपनीच्या संचालक मंडळास दिलेले असतात. खाजगी कंपनीला नोंदणी झाल्यानंतर लगेचच कर्ज घेण्याचा अधिकार प्राप्त होतो, पण सार्वजनिक कंपनीला मात्र व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र घेतल्यानंतरच कर्ज घेण्याचे अधिकार असतात. अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज आवश्यकतेनुसार घेतले जाते. जेव्हा कंपनीला आपला व्यवसाय वाढवायचा असेल आणि त्यासाठी अतिरिक्त भांडवल आवश्यक असेल, अशी कंपनी व्यवसायाच्या नंतरच्या टप्प्यावर देखील कर्जाऊ भांडवल उभे करू शकते. अतिरिक्त भांडवल उभारण्यासाठी कर्जरोख्यांची विक्री करू शकते, ठेवी स्वीकारू शकते, त्याचबरोबर बंधपत्रांची विक्री करू शकते, बँकांकडून तसेच वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊ शकते. या कर्जाऊ भांडवलावर कंपनीला व्याज द्यावं लागतं. हे व्याज निश्चित दराने दिले जाते. कर्जाऊ भांडवलाची विशिष्ट कालावधीनंतर परतफेड केली जाते. पाहूयात कर्जाऊ भांडवलाचा पहिला स्रोत कर्जरोखे. दीर्घ आणि मध्यम मुदतीच्या दीर्घ आणि मध्यम मुदतीच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी कर्जरोख्याचा उपयोग होतो. कंपनीच्या वित्तीय संरचनेमध्ये कर्जरोख्यांनी महत्त्वपूर्ण स्थान पटकावले आहे. कर्जरोखा म्हणजेच डिबेंचर ही संज्ञा मूळ लॅटिन शब्द डिबेर पासून तयार झालेली आहे. डिबेर म्हणजेच काय? ऋणी असणे. लॅटिन शब्द डिबेर पासून डिबेंचर, आणि डिबेरचा अर्थ काय होतो? ऋणी असणे, कर्ज घेणे. कंपनी कायदा 2013 मध्ये कर्जरोखा या शब्दाची स्पष्ट व्याख्या केलेली नाहीये. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 30 नुसार कर्जरोखे या शब्दामध्ये कर्जरोखे साठा, बंधपत्रे तसेच इतर प्रतिभूतींचा समावेश होतो, ज्यासाठी कंपनीची एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते किंवा नसतेही. आता कंपनी कायदा 2013 याच्यामध्ये कर्जरोख्याची व्याख्या नाहीये, पण इतर तज्ज्ञांनी तर मात्र केलेली आहे. मग आता कंपनी कायदा 2013 काय सांगतो? कर्जरोखे म्हणजेच काय? कर्जरोखे साठा असू शकतो, बंधपत्रे आणि इतर प्रतिभूती असू शकतात, त्यासाठी मालमत्ता तारण ठेवलेली असते किंवा नसते, असं सांगून कंपनी कायदा 2013 रिकामा झालाय. मग आता आपण तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्या पाहूयात. बघा, पाल्मर काय म्हणतात? कर्जरोखा म्हणजे कंपनीने घेतलेल्या कर्जाचा मुद्रांकित दस्तऐवज. कर्जरोखा म्हणजे काय? कंपनीने घेतलेल्या कर्जाचा मुद्रांकित दस्तऐवज, ज्याच्या तत्वानुसार कंपनी कर्जबाजारी आहे याची कबुली देते. व्याख्या जशीच्या तशी लिहायची. म्हणून पाल्मर काय म्हणाले? कर्जरोखा म्हणजे कंपनीने घेतलेल्या कर्जाचा मुद्रांकित दस्तऐवज, ज्याच्या तत्वानुसार कर्जबाजारीपणाची कबुली देणे. पुढची व्याख्या पाहूया. टोफन यांनी काय म्हटलंय पहा. टोफन काय म्हणतात? कर्जरोखा हा कंपनीने धारकास दिलेल्या कर्जाच्या पुराव्याचा दस्तऐवज असून साधारणपणे कर्ज घेऊन एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते. आता या दोन्ही व्याख्या पाहिल्या तर महत्त्वाचं काय आहे? कर्जरोखा नावातच आहे कंपनीने कर्ज घेतल्याचा पुरावा, आणि कर्जरोख्याचा पुरावा म्हणून कंपनी स्वतःची मुद्रा
त्याच्यामध्ये मुद्रा उमटवून कर्जरोखे प्रमाणपत्राच्या स्वरूपात कबुली देते. आलं लक्षात? मग आता या कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये काय आहेत? पहिलं, आकडा 1. वैशिष्ट्य म्हणजे काय? व्याख्येतलेच मुद्दे तुम्हाला इथं लिहायचे आहेत की वेगळं काय कर्जरोख्यांमध्ये. आकडा 1. वचन. कर्जरोखे म्हणजे त्यावर नमूद केलेली ठराविक रक्कम कर्जाऊ घेतल्याचं वचन आहे. दुसरं वैशिष्ट्य, दर्शनी मूल्य. कर्जरोख्यांचे दर्शनी मूल्य हे तुलनेने जास्त असते. उदाहरणार्थ 100 किंवा 100 रुपयाच्या पटीत असते. 200 असू शकतं, 300 असू शकतं, 400 असू शकतं, 500 असू शकतं, 100च्या पटीत असू शकतं. आलं लक्षात? पुढं तिसरं वैशिष्ट्य, रक्कम परतफेडीची वेळ. कर्जरोख्यांची मुद्दलाची रक्कम ठराविक मुदतीनंतर परत केली जाते. कर्जरोखे प्रमाणपत्रावर कर्जाऊ रक्कम परत करण्याची तारीख नमूद केलेली असते. चौथं वैशिष्ट्य, परतफेडीसाठी प्राधान्य. कंपनीच्या इतर दावेदारांपेक्षा कर्जरोखे धारकांना भांडवल परतफेडीसाठी प्राधान्य दिलं जातं. पाचवं वैशिष्ट्य, परतफेडीचे आश्वासन. कर्जरोखे हे दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देतात. कर्ज ठराविक मुदतीत परत करण्याची हमी यामध्ये दिलेली असते. सहावं वैशिष्ट्य, व्याज. कर्जरोख्यांना निश्चित दराने व ठराविक कालावधीमध्ये व्याज दिलं जातं. व्याज देणे ही कंपनीची जबाबदारी असते. कंपनीने नफा कमवला असेल किंवा नसेल तरीही व्याज देणे कंपनीस बंधनकारक आहे. सातवं वैशिष्ट्य पाहू, कर्जरोख्यांसंबंधित घटक. कंपनी. आता कर्जरोख्यांसंबंधित घटक कोणते असतील? 3 लोक. कुठलं? कंपनी जी कर्ज घेतीये, कर्जरोखेधारक जे कर्ज देत आहेत, आणि त्यांच्या मधला विश्वस्त जो गुंतवणूकदारांच्या हिताचं संरक्षण करतात. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कुठल्या कुठल्या? कंपनी, विश्वस्त, कर्जरोखेधारक. कंपनी म्हणजे कर्ज घेणारी संस्था. विश्वस्त म्हणजे कंपनी जर 500 पेक्षा जास्त लोकांना कर्जरोखे विकत असेल, लक्षात घ्या आकडा, कंपनी जर 500 पेक्षा जास्त लोकांना कर्जरोखे विकत असेल तर कंपनी कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक करते. या विश्वस्तांमार्फत कंपनी कर्जरोखेधारकांशी व्यवहार करते. विश्वस्त व कर्जरोखेधारक यांच्याशी कंपनी करार करते. या करारास विश्वस्त करार असे म्हणतात. यामध्ये कंपनीचे कर्तव्य व कर्जरोखेधारकांचे हक्क नमूद केलेले असतात. तिसरा घटक कोणता आहे? तर कर्जरोखेधारक. या व्यक्ती कंपनीस कर्जाऊ रक्कम उपलब्ध करून देतात. त्यांना या कर्जाचा पुरावा म्हणून कर्जरोखे प्रमाणपत्र दिले जातं. त्यानंतर 8वं वैशिष्ट्य, कर्जरोखे वाटपाचा अधिकार. मग कुणाकुणाला कर्जरोखे द्यायचं आणि कुणाला द्यायचं नाही हा अधिकार कुणाकडे असेल? साहजिकच संचालक मंडळ. कंपनी कायदा 2013 कलम 179 उपकलम 3 नुसार संचालक मंडळाकडे कर्जरोखे वाटपाचा अधिकार असतो. 9वं वैशिष्ट्य, कर्जरोखे धारकांचा दर्जा. आता कर्जरोखेधारक कंपनीमध्ये काय आहेत? तर ते धनको आहेत, म्हणजे सावकार आहेत, क्रेडिटर्स आहेत. कर्जरोखा म्हणजे कंपनीने घेतलेले कर्ज असून त्यांना स्थिर दराने व ठराविक कालावधीमध्ये व्याज दिलं जातं. असे व्याज कर्जरोख्यांची परतफेड करेपर्यंत दिलं जातं. 10वं वैशिष्ट्य, मतदानाचा हक्क नाही. आता हे सावकार आहेत, यांना कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनात मतदानाचा हक्क असेल का? लहान मुलालाही समजेल नाही. ते बाहेरची लोक आहेत. कर्जाऊ भांडवल म्हणजे बाहेरची लोक आहेत. आतली लोक आहेत का? नाही. म्हणून यांना मतदानाचा हक्क नाही. पहा, कंपनी कायदा 2013 कलम 71 उपकलम 2 नुसार कंपनी मतदानाचा हक्क असलेल्या कर्जरोख्यांचे वाटप करू शकत नाही. कर्जरोखेधारक कंपनीच्या साधारण सभेत मतदानाचा हक्क बजावू शकत नाही. पुढचं वैशिष्ट्य 11, तारण. सामान्यतः स्थिर भार असलेली मालमत्ता, फिक्स चार्ज किंवा तरती भार असलेली मालमत्ता, फ्लोटिंग चार्ज तारण देऊन कर्जरोखे सुरक्षित केले जाते. स्थिर मालमत्ता म्हणजेच काय? यंत्रसामुग्री, जमीन, इमारत, बरोबर. त्याच्यानंतर फिक्स्ड असेट ऑल, आणि फ्लोटिंग चार्ज म्हणजे तयार माल. हे तारण करून कर्जरोखे सुरक्षित केले जातात. जर कंपनी व्याज देण्यास किंवा भांडवलाची परतफेड करण्यास तयार होत नसेल तर कर्जरोखेधारक कंपनीची मालमत्ता विकून त्यांचे पैसे वसूल करू शकतात. 12, जारी करते, इश्युअर. खाजगी कंपनी तसेच सार्वजनिक कंपनी कर्जरोख्यांचे वाटप करू शकते. 13वं वैशिष्ट्य, नोंदणी म्हणजे लिस्टिंग. कर्जरोख्यांची किमान एका मान्यताप्राप्त भाग बाजारामध्ये नोंदणी करणे आवश्यक असतं, तरच त्यांची विक्री करता येते.
आणि 14वं वैशिष्ट्य हस्तांतरण. हस्तांतरणाच्या दस्तऐवजाद्वारे कर्जरोख्यांचे सहजपणे हस्तांतरण केले जाते. ही होती कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये. आता पाहूयात कर्जरोख्यांचे प्रकार. मग ते कर्जरोख्यांचे प्रकार टोटल 8 पडतात. पण इथं मुद्द्यानुसार पाहूयात आपण. पहिला मुद्दा, तारणानुसार, तारण असलेले, तारण नसलेले. लक्षात घ्या, कर्जरोख्यांचा प्रकार तारणानुसार, तारण असलेले आणि दुसरा तारण नसलेले. हस्तांतरणानुसार वाहक कर्जरोखे, नोंदविलेले कर्जरोखे. परतफेडीच्या अटीनुसार परतफेडीचे कर्जरोखे, न परतफेडीचे कर्जरोखे. परिवर्तनानुसार परिवर्तनीय कर्जरोखे, अपरिवर्तनीय कर्जरोखे. पाहूयात याविषयी सविस्तर. पहा, तारण नसलेले कर्जरोखे. कर्जरोखे हे तारण ठेवून सुरक्षित केले जातात. कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करून सुरक्षा दिली जाते. मग ही मालमत्ता स्थिर असू शकते किंवा तरलही असू शकते. विश्वस्त करार करून असे कर्जरोखे सुरक्षित केले जातात. मग तारण नसलेले कर्जरोखे. ज्या कर्जरोख्यांना तारण दिलेले नसते त्यांना असुरक्षित कर्जरोखे असे म्हणतात आणि कंपनी कायदा 2013ने अशा कर्जरोखे विक्रीला बंदी घातली आहे. तारण नसलेले कर्जरोखे. तिसरं, नोंदविलेले कर्जरोखे. ज्या कर्जरोख्यांची नोंद नोंदवहीत असते त्यांना नोंदवलेले कर्जरोखे म्हणतात. या नोंदवहीत त्या कर्जरोखे धारकांचे नाव, पत्ता, धारण केलेल्या कर्जरोख्यांची माहिती असते. अशा कर्जरोख्यांचे हस्तांतरण रीतसर पद्धतीने केले जाते. तर वाहक कर्जरोखे. ज्या कर्जरोख्यांची नावं कर्जरोख्यांवर नमूद केलेली नसतात तसेच कंपनीच्या नोंदवहीमध्ये त्याची नोंद केलेली नसती, हे कर्जरोखे दुसऱ्याच्या हातात दिले की ते हस्तांतरित होतात. व्याज कुपनद्वारे या कर्जरोख्यांना व्याज दिलं जातं. त्यांना म्हणायचं वाहक कर्जरोखे. 5वं, परतफेडीचे कर्जरोखे. या कर्जरोख्यांची परतफेड एका ठराविक मुदतीनंतर केली जाते. या मुदतीची तारीख कर्जरोखे प्रमाणपत्रावर नमूद केलेली असते. मुदत संपल्यानंतर कर्जरोखे धारकाला एकूण सर्व रक्कम परत दिली जाते किंवा टप्प्याटप्प्याने रकमेची परतफेड केली जाते. परतफेडीची तरतूद विश्वस्त करारामध्ये नमूद केली जाते. ज्याची ठराविक मुदतीनंतर परतफेड केली जाते त्याला परतफेडीचे कर्जरोखे म्हणतात. आणि कंपनीच्या जीवनकाळामध्ये जे कर्जरोखे परतफेड केले जात नाहीत त्यांना न परतफेडीचे कर्जरोखे म्हणतात. मग अशा न परतफेडीचे कर्जरोख्यांचे पैसे कधी मिळतात? कंपनीच्या विसर्जनानंतर किंवा एखाद्या अटीचा भंग झाला किंवा एखाद्या आकस्मिक घटना घडली तर मग या न परतफेडीच्या कर्जरोख्यांचे पैसे मिळतात. 7वा प्रकार, परिवर्तनीय कर्जरोखे. एका ठराविक कालावधीनंतर या कर्जरोख्यांचे समहक्क भागांमध्ये परिवर्तन होण्याचा अधिकार धारकास दिलेला असतो. तशी नोंद त्याच्या कर्जरोखे प्रमाणपत्रावर केलेली असते. या कर्जरोख्यांचे वाटप जनतेला करण्याआधी साधारण सभेमध्ये विशेष ठराव करणे गरजेचे असते. हे कर्जरोखे धारकांसाठी फायद्याचे असतात कारण या परिवर्तनाच्या हक्कामुळे या कर्जरोखे धारकांना बाजार मूल्यापेक्षा कमी दराने समहक्क भाग मिळतात. याला काय म्हणायचं? परिवर्तनीय कर्जरोखे. एका ठराविक कालावधीनंतर या कर्जरोख्यांचं रूपांतर समहक्क भागांमध्ये झालं असेल किंवा होणार असेल तशी नोंद कर्जरोखे प्रमाणपत्रावर असेल तर त्याला म्हणायचं परिवर्तनीय कर्जरोखे. आणि असं काही होणार नसेल त्याला म्हणायचं अपरिवर्तनीय कर्जरोखे. पहा, ज्या कर्जरोख्यांचे परिवर्तन समहक्क भागांमध्ये केले जात नाही अशा कर्जरोख्यांची परतफेड ठराविक मुदत संपल्यानंतर केली जाते. या कर्जरोख्यांचा तोटा असा आहे की यांच्या मूल्यामध्ये वृद्धी होत नाही. हे होते कर्जरोखे, अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये आणि प्रकार. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.